तर आधी आपण समजून घेऊ सायनस म्हणजे नक्की काय. आपली जी चेहऱ्याची हाडे असतात तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा नाकाचं एक असं नाकाचं हाड असतं त्याच्या ज्याने आपले नाकाचे 2 पार्ट होतात, तर त्याच्या भोवती, त्याच्या वरती, त्याच्या मागे, साईडला, गालाच्या मागे, डोळ्यांच्या वरती, भुवयाच्या इथे, कपाळाच्या इथे अशी काही मोकळ्या जागा असतात हाडामध्ये. त्या काही भरीव नसतात ती हाडे, तिथे पोकळी असते हाडामध्ये. तर ती जी पोकळी असते त्याला आपण सायनस असं म्हणतो. आणि जेव्हा या सायनसमध्ये इन्फेक्शन होतं तेव्हा त्याला सायनसायटिस असं आपण म्हणतो. तर ह्याची आपण महत्त्वाची कारणे आता समजून घेऊ. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे व्हायरल इन्फेक्शन. वेगवेगळ्या प्रकारचे सर्दी खोकला जे होतात व्हायरलमुळे, तर ते जे सर्दी खोकल्यामुळे जे व्हायरल इन्फेक्शन जे होतं तेच व्हायरल इन्फेक्शन सायनसमध्ये होऊ शकतं, तेव्हा आपल्याला व्हायरल सायनसायटिस होऊ शकतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन जसं सर्दी खोकला वगैरे होतो, ताप येतो, तेच बॅक्टेरियाजमुळे जेव्हा ते बॅक्टेरिया सायनसमध्ये जातात तेव्हा त्याचं तिथे बॅक्टेरियल सायनस इन्फेक्शन होऊ शकतं. त्यानंतर फंगल इन्फेक्शनही होऊ शकतं सायनसमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे फंगस असतात जे सायनसमध्ये जाऊन तिथे इन्फेक्शन होऊ शकतं, त्यावेळी फंगल सायनसायटिस होऊ शकतं. पुढील महत्त्वाचं कारण आहे ॲलर्जिक रायनायटिस. ॲलर्जीची सर्दी बरेच काय राहत असते लोकांना, तर ती ॲलर्जीची सर्दी जेव्हा सायनसमध्ये जाते तेव्हा तिथं इन्फेक्शन होतं, तर त्याला आपण ॲलर्जिक सायनसायटिस असं म्हणू शकतो. त्यासोबतच काही इम्युनिटी जर वीक असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन लवकर कॅच होतात. त्यामुळे वीक इम्युनिटी हे एक महत्त्वाचं कारण आहे सायनस इन्फेक्शन होण्याचं.